मग तू काय करशील पार्था? मय्येव मन आधत्स्व, माझ्या ठिकाणीच मन ठेव. मयी बुद्धी निवेशय, माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव. निवसिष्यसि मय्येव, मग तू मलाच येऊन मिळशील. अथ ऊर्ध्वन्न संशय, याच्यात काही संशय नाही. यात जर काही संशय नाही तर आम्हाला चिंता करायचं काही कारण नाही, कसलंही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही बरं का. आणखीन कसलं स्ट्रेस घ्यायचा काही कारण काही नाही. का? कारण आम्ही आवडीने भावे हरिनाम घ्यायला लागलो म्हणून. ते फक्त आवडीनं, प्रेमानं, भावपूर्णतेनं नाम घेतलं पाहिजे. मग आपली काळजी भगवंताला. अहो, भगवंतानं किती जणांचा उद्धार केला आपल्याला माहिती आहे. भगवंत रक्षण करण्यासाठीच भक्तावरती अहोरात्र डोळ्यात तेल घालून पाहतायत. लहानगा 5 वर्षाचा भक्त प्रल्हाद, याला त्याच्या जन्मदात्या पित्यानं नाम घेण्याची बंदी केली की नाम अजिबात घ्यायचं नाही. नारायण नारायण म्हणतोस, नारायण शत्रू आहे माझा, त्याचं नाम गातोस. म्हणून त्या लहान बालकाला, 5 वर्षाच्या बाळाला किती मारलं झोडलं तरी तो काही ऐकेना. त्यानं नाम सोडलं नाही. मग केलं काय? अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद, अग्निकुंडात घातला, होळीत घातला, पण तरी सुद्धा त्यानं नाम सोडलं नाही. अग्नी त्याला स्पर्श करू शकला नाही. मग त्याला उकळत्या तेलामध्ये घातलं. अहो, बटाटे वडे तळतात ना, तो वडा कसा फुलून वर येतो विचार करा. लहानसा बाळ आहे 5 वर्षाचा, त्याला उकळत्या तेलात घातलं. काय वाटलं असेल त्याच्या आईला? त्याला भीती वाटली का? अरे अरे, आता तेलात गेल्यावर माझं अंग पोळेल, मी काय करू, असं त्याला काळजी वाटली का? कारण तो नाम घेत होता. त्यानं नाम सोडलं नाही. तो नारायण नारायण म्हणत होता. प्रल्हादाचा स्पर्श झाला आणि तेल सुद्धा थंडगार झालं. मग म्हणाले, हा मरत कसा नाही? कुठल्याही शस्त्रांनी, अस्त्रांनी, आगीनी, कशा काही करून हा मरत नाही. म्हणाले, हत्तीच्या पायदळी देऊया. म्हणून हत्तीना सुरा पाजली, म्हणजे दारू पाजली आणि मोठमोठ्या बलदंड हत्तींच्या पायदळी त्याला लोटला. आणि ज्यावेळी प्रल्हादाच्या अंगाचा स्पर्श झाला, हत्ती सुद्धा शांत झाले आणि त्याला प्रेमानं असं त्या सोंडेनं कुरवाळू लागले, जवळ घेऊ लागले. कारण त्यानं नाम सोडलं नाही. त्याच्या पुढचा कहर म्हणजे ते सगळे दैत्यांचे शिपाई असं त्याला खेचत खेचत ओढत पर्वत शिखरावर घेऊन गेले. म्हणाले, आता काहीच उपाय नाही, त्याला दरीत लोटून टाकू. म्हणून पर्वत शिखरावर घेऊन गेले. नमरे या स्तवनेला पर्वत शिखरासी लोटिला, खोली खोल दरीत लोटून दिला. मग पुढे काय झालं? परितो निर्भय चित्ती वाहे नारायणासी लाखोली. पण त्यानं नामाची लाखोली भगवंताला वाहायचं काही सोडलं नाही. आणि ज्यावेळी प्रल्हादाला वरून पर्वत शिखरावरून खोल दरीत ढकलून दिलं ना, त्याचं शरीर कापसासारखं हलकं झालं आणि तो खाली येऊन पडायच्या आत भगवान असे आपला शेला घेऊन उभे होते. बाळ, माझा प्रल्हाद आला का? त्याला आपण उचलून घेऊ म्हणून स्वतः भगवान खाली उभे होते. कारण भगवंताची प्रतिज्ञा आहे, मी भक्ताचा सांभाळ करतो. फक्त भक्तानं प्रेमानं माझं नाम घेतलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. नाम कशासाठी आहे? प्रेम उत्पन्न व्हावं म्हणून. आई आपल्या बाळाचं नाव अखंड घेत असते का अशी? पण अंतःकरणात स्मरण असतं की नाही? तसं भगवंताचं स्मरण निर्माण होण्यासाठी नाम आहे. ते आवडीनं आणि प्रेमानं घेतलं पाहिजे. भगवंत कसा सांभाळतो भक्तांना? नामदेव महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. नामदेव महाराज काय म्हणाले? तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा. तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा. तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा. पाजी प्रेम पाना पांडुरंगे, पाजी प्रेम पाना पांडुरंगे. तू माझी गाऊली, मी तुझे वासरू. नको पान्हा चोरू पांडुरंगे. तू माझी हरिणी, मी तुझे पाडस. तारा घाली माझा पांडुरंगे.
त्याच्या पुढची ओळ महत्वाची आहे, ती ऐका. नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ, नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ, मागे पुढे उभा सांभाळीसी, मागे पुढे उभा सांभाळीसी, तू माझी गाऊली मी तुझे वासरू, तू माझी माऊली मी गो तुझा कान्हा, माझी प्रेम पान्हा पांडुरंगे, माझी प्रेम पान्हा पांडुरंगे. पंढरीनाथ महाराज की. नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ, मागे पुढे उभा सांभाळीसी. तो सांभाळणारा असताना आम्ही कशाची काळजी करायची सांगा? जर आम्ही आवडीनं नाम घेतो म्हटल्यावर पक्का विश्वास असलाच पाहिजे की भगवंत आमचं रक्षण करणार आहे. काही चिंता करायचं कारण नाही, काही चिंता करायचं काम नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. जरासं खुट्ट झालं ना तरी आमचं असं होतं की काय हो, तो मनुष्य आम्हाला असं असं म्हणाला, त्यांचा इगो मोठा झाला, त्यांनी आमचं मन दुखावलं, आम्हाला खेद होतो दुसऱ्याच्या बोलण्याचा, दुसऱ्याच्या वागण्याचा. असं कसं झालं, मी इतके प्रयत्न केले, का बरं थोडेसे मार्क कमी पडले, खेद होतो. बरं अमुक अमुक ते स्थळ आलं होतं, का बरं त्यांनी असं असं म्हटलं, लगेच वाईट वाटतं. काही झालं तरी, थोडंसं झालं तरी आम्हाला वाईट वाटतं. तसं करू नको. नाथ महाराज म्हणाले तसं स्वतःच्या मनाला दुखवू नको. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कसलाही खेद करू नको. मग सदान कदा नाम घेणाऱ्यानं आपली वृत्ती आनंदित ठेवावी, खेद करायचं नाही, मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही, दुःख करायचं नाही. कसं राहायचं? प्रसन्न राहायचं, आनंदी राहायचं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कारण हे जे काही सगळं घडतंय, आपण जे देतो घेतो बोलतो वागतो ऐकतो, ते सगळं पती लक्ष्मीचा जाणत असे. त्याचं लक्ष आहे, तो आपल्याला बघतोय. त्याला काही माहित नाही का काय घडतंय? त्याचं लक्ष आहे. कशाला खेद करायचा, कशाला चिंता करायची? तुझी चिंता त्यासी सर्व आहे, त्याला चिंता आहे. श्रीरामा तू स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा. मोरोपंत सांगतात, भीती चिंता काळजी दुःख वाटता कामा नये भक्ताला. याचं कारण श्रीरामा तू स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा. तुझी चरणा वाचुनी निर्भय दुसरी नसे मला जागा. म्हणवून नाम तुझे बा मुखात राहो सदाही मधुरतम. म्हणवून नाम तुझे मा मुखात राहो सदाही मधुरतम. रत मन जेथे मुनीचे, रत मन जेथे मुनीचे, रत मन जेथे मुनीचे हो. ज्यांचे गेले समस्त दूरतम. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. म्हणून म्हणवून नाम तुझे बा. हे मात्र काळजी घ्यायला पाहिजे. काळजी तो करणारा आहे, मग आम्ही कसली काळजी केली पाहिजे? म्हणवून नाम तुझे बा मुखात राहो सदाही मधुरतम.
गोड असं भगवंताचं नाम मुखात घ्यायला काय कष्ट येतो सांगा मला? काय त्रास आहे? काय कष्ट आहे? का जाच होतोय? का काही देहाला त्रास आहे? कसला त्रास आहे नाम घ्यायला मुखातून? नामस्मरणानं भगवंत जर भेटतो, इतकं सोपं साधन आहे हे आम्हाला माहिती नाही का? प्रत्येकाला माहिती आहे. तरी सुद्धा आम्ही सतत घेतो का नाम? पिढ्यानपिढ्या 400, 500, हजारो वर्षापासून संत सांगत आले, एकतत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गत जपाधी. तरी सुद्धा इतकी वर्ष, लाखो वर्ष, हजारो वर्ष, शेकडो वर्ष संत सांगतायत. कित्येक कीर्तनकार हेच सांगतायत कीर्तनात की नाम घ्या, दुसरं काही सांगतात का? अनेक कीर्तनकार पिढ्या कीर्तन करत करत खपले. घेतलं का लोकांनी नाम? समर्थ म्हणाले की व्रत वैकल्य काही करायची असतील ना, तर किमान 5 फळं, विड्याची पानं, सुपाऱ्या, सगळं काहीतरी 5-25 रुपये खर्च आहे की नाही? तेवढा तरी आहे. तीर्थयात्रा करायच्या असतील ना, तर आता प्रवासाच्या सोयी सुविधा खूप आहेत, तरी सुद्धा कष्ट आहेत. प्रवास करण्यामध्ये कष्ट आहे. गिरनार चढायचं 10,000 पायऱ्या सोप्या नाहीत. नर्मदा परिक्रमा करायची 3 वर्ष फिरत फिरत फिरत, उन्हात तानात, पावसात, पाण्यात, हिवाळ्यात, थंडीत, सोपं नाही. तपश्चर्या करायची, उपास करायचे, सोपं नाही. काही सोपं नाही करणं. पण आम्ही जे सोपं नाम आहे ते सोडून बाकी सगळं करण्यामध्ये इंटरेस्ट घेत असतो की आता आपण काय बरं करूया, काहीतरी ॲडव्हेंचरस करूया. अरे जे सोपं आहे, संत म्हणतात, नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणे दास विश्वास नामी धरावा, या नामावरती विश्वास ठेवला पाहिजे. ठाईच बरिसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. किती सोपं आहे. आपल्याच घरातल्या देवासमोर बसावं, शांतपणे आसन घालून दिवा लावावा आणि भगवंतासाठी गावं. जसं येईल तसं गावं. अगदी तंबोरा लावून, तबला, पेटी सगळा साज हवा का? असेल तर उत्तम. पण ज्याला जसं येईल, जमेल, रुचेल, पचेल, आवडेल तसं त्यांनी त्यावेळी गावं. त्याला काही नियम नाही. नाम सदा बोलावे, भावे गावे, जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. असं नाम ज्यावेळी आम्ही दृढ धारण करू, भगवंतावरती निष्ठा ठेवू आणि आपलं कर्तव्य कर्म उत्तम करू ना, बरं गंमत अशी आहे, नाम घ्यायचं पण ते सगळं घेतलेलं नाम, केलेली सगळी कर्म त्याला अर्पण करायची, हे महत्वाचं आहे. नाहीतर होतं कसं, आम्ही नाम हातात घेऊन माळा फिरतो आणि म्हणतो आज 108 माळा केल्या. काय समजता तुम्ही? मी पहाटेपासून 4 तास रोजची बैठक आहे माझी. नाम घेतल्याशिवाय मी कधी तोंडात घास घातला नाही आजपर्यंत. गेलं सगळं फुकट नाम. कारण मी नाम घेतो हे अभिनिवेश कुठे गेला? तो तर अर्पण करायचा देवाला, तो देवाच्या पायी व्हायचा आहे, ते महत्वाचं आहे. सगळं करायचं पण ते भगवंताला व्हायचं, ही भक्ती. मी केलं असं जिथे वाटेल तिथं दुःख आलं. किती सोपी आहे, पण समजायला जरी सोपी असली तरी करायला कठीण अशी भक्ती आहे. म्हणजे पुरणपोळी कशी खायला खुसखुशीत असते, आवडते सगळ्यांना, पण करायला गेलं की करणाऱ्याला कळतं किती कठीण आहे. तशी भक्ती ऐकायला गोड वाटते, आ हा 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 हा, सांगायला पण सोपी वाटते, पण स्वतः आचरणात आणायला लागलो की कळतं. जसं पुरणपोळीचं पुरण वाटा, ती पीठ भिजवा, त्याला तिंबट ठेवा, ते सगळं व्यवस्थित करा, सोपं नसतं.
तसं ज्यावेळी प्रात्यक्षिक आम्ही भक्ती करू, प्रत्येक दिवस श्वासागणिक स्वतःला आठवू, स्मरण करू भगवंताला आठवून की आत्ताचं हे कर्म देवा तुझ्या चरणी अर्पण केलं, हे आता माझं यात काही नाही, काय फळ द्यायचं ते तू बघ, एवढं जरी म्हटलं ना तरी ते देवाला पोचतं. बरं, हे आम्ही म्हणतो असं इतरांना सांगायची गरज नाही. पुन्हा आपण देवाला दर्शनाला येताना काय काय घेऊन येतो बघा. सगळेजण बाहेर दुकानात पण मिळतात, नारळ, काय ओटी, ताट, काही जण घरातून घेऊन येतात. पूर्वीच्या काळी की नाही ह्या सगळ्या आज्या मावशा कीर्तनाला येताना रोज देवाला पुढे लावायला एक तूपवात घेऊन यायच्या, ती देवा पुढे लावायची. बरं, कीर्तनात बसल्या बसल्या वाती वळायच्या, कीर्तन काय ऐकलं माती, 100 झाल्या वाती, असं असायचं. पण ती भावना होती की देवाला रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी फळ नेऊया, फूल नेऊया. ते सगळं त्याला आवडतं. हां, आपण जे जे देतो, जे जे मनातून कल्पना करतो की भगवंता आहे मी तुला अर्पण करतो, हां, ते सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचतं. पण सगळ्यात जास्त त्याला काय आवडतं हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आम्ही काय करतो, फळं घेऊन येतो, त्यातल्या त्यात मनुष्याचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याला देताना जे आपल्याला नको ते मनुष्य देतो. बघा, एकदा एक आजी अशा कीर्तनाला आल्या, जाताना 6 केळी घेऊन गेल्या घरी. 30 रुपये दिले, 6 केळी घेतली आणि 2 केळ्यांचं शिकरण केलं, खाल्ली. 4 उरली, त्यातलं 1 केळं दुसऱ्या दिवशी यजमानांना खायला दिलं. यजमानांना म्हणजे मिस्टरांना, कारण नवीन पिढीतल्या श्रोत्यांना हे शब्द कळले पाहिजेत ना. यजमान म्हणजे कोण आता या बाईंचे? यजमान म्हणजे त्यांचे अहो. त्यांना 1 केळं खायला दिलं, दुसरं आपण खाल्लं आणि 2 केळी उरली होती, ती ओट्यावरती एका ठिकाणी झाकून ठेवलेली. 8 दिवस त्याच्याकडे लक्ष म्हणून गेलं नाही आणि मग भाषा घोंगावायला लागल्या आणि बघतो तर काय, अरे अरे, कुळकुळीत काळी झालेली केळी, आता याचं करायचं काय? म्हणून आजीने विचार केला. शेजारचा बंड्या खेळत खेळत येतो, बंड्या खातोस का रे एवढी केळी? तो म्हणाला, आजी असलं नको म्हणे मला. बरं बरं राहिलं. मग म्हणे मला मदत करायला ती कमल येते, तिला म्हणते, कमल घेऊन जातेस का ग एवढी 2 केळी? ती म्हणाली, असलं मी काही नेत नसते काळं. बरं नको. मग आता करायचं काय म्हणाले या केळ्याचं? आणायचे, राम मंदिरात कीर्तनाला जाणारच आहे रात्री, तर 2 केळी भरली पिशवीत आणि आल्या आणि 1 केळं ओवाळून असं करून रामाला. मी त्यांना विचारलं, हो दुसरं कुठे? त्या म्हणाल्या, दुसरं केळं तुम्हाला. असं भगवंताला नाही देता कामा, त्याला निवडून ओळखून पारखून सगळं प्रेमानं द्यावं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात पुढं ते महत्वाचं, काय भगवंताला आवडतं, कुठली फुलं आवडतात, जाईची, जोईची, मोगऱ्याची, पारिजातकाची कुठली आवडतात? ते म्हणाले, मी सांगू का कुठली आवडतात? तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषालावी. त्या सर्वात्मक ईश्वराला आम्ही जी कर्म करतो ना, त्या कर्मरूपी फुलांची ओंझळ, वीरा म्हणजे ओंझळ, ती जर वाहिली तर त्याला अपार तोष होतो, खूप आनंद होतो. तो आनंद शब्दात सांगता येत नाही, इतका आनंद त्याला होतो. म्हणून प्रत्येक कर्म करताना आपण नाम घेऊन ते कर्म भगवंताला अर्पण करावं. मग सगळी चिंता त्याला लागली. पुढे सांगतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तो काही फक्त आपलाच नाही, सगळ्या अहो दगड धोंडे, नदी, वारे, झाड, पशु, पक्षी या सगळ्यांचा सांभाळ विश्वंभर परमात्मा करतो. कशाला आपण चिंता करायची? तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान.
रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. जननी जठरी रक्षियले माझा, जननी जठरी रक्षियले माझा, पोसुनी पंचही प्राण, रामा पोसुनी पंचही प्राण. जननी जठरी रक्षियले मज, पोसुनी पंचही प्राण. आपण ज्यावेळी आईच्या उदरामध्ये होतो, अधोमुख होतो. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. त्यावेळी अधांतरीत अंतराळी असा, डोकं खाली आणि पाय वर करून मी अंतराळी होतो. तिथं वारा शिरायलाही जागा नव्हती. प्राण जातात की राहतात, जातात की राहतात असं गुदमरलेल्या अवस्थेत 9 मास 9 दिवस आपण प्रत्येकाने काढली. आणि त्यावेळी कुठेतरी मेटाकुटीला येऊन हा हू करता करता भगवंतानं रक्षण करून आपण जन्माला आलो आणि जगलो. ही साधी गोष्ट नाही हा, ही भगवंताची कृपा आहे. म्हणून वर्णन केलंय मध्व मुनीश्वर स्वामींनी की जननी जठरी रक्षियले मज, पोसुनी पंचही प्राण. मग बाहेर येता मातेचे स्तनी पय केले निर्माण. मी जन्माला यायच्या आधी माझ्या अन्नाची सोय रामा तू केलीस. आणि आज मी चिंता करतो माझं पोट कसं भरेल, उद्या माझं कसं होईल, भविष्याचं काय होईल. अरे जन्माला येताना ती चिंता कुणी केली होती, ती व्यवस्था कुणी केली होती. मी जन्माला यायच्या पूर्वी ती व्यवस्था झाली होती. ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण, रामा तू माझा यजमान. खऱ्या अर्थानं तूच माझा सांभाळ करणारा आहेस. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ. मागे पुढे उभा सांभाळीसी, तुझ मोकलील ऐसे नाही. कोणाचीही भगवंत उपेक्षा करणार नाही. तो उपेक्षा भक्तांची तर नाहीच नाही. उपेक्षा कदा राम रूपी असेना, जीवा मानवा निश्चये तो वसेना. शिरी भार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. रामाला आपल्या दासांचा अभिमान आहे. तो कधीही उपेक्षा करणार नाही. तो कधीही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मग काय करावं आम्ही. जैसी स्थिती आहे, जे काही आहे ना आता स्थिती, तैशा परीर आहे. तैशा परीर आहे म्हणजे काही प्रयत्न करायचे नाही का, असं नाही. आपण मगाशी पाहिलं, आपल्या वाट्याला आलेली कर्म करून भगवंताला ती फुलं म्हणून अर्पण करायची. पण जी काही आपल्याला प्राप्त परिस्थिती आहे तिच्याशी भांडायला, बदलायला, बदल करायला, सुधारायला जायचं नाही. कारण बाह्य परिस्थिती आपण बदलल्यानं सुधारेल असं नसतं हो. सगळंच आपल्या मनासारखं कसं बरं घडेल. आणि सगळंच जर आपल्या मनासारखं घडलं तर त्याला जीवन तरी काय म्हणायचं. बरोबर आहे की नाही. काहीतरी मनाविरुद्ध होणार, काहीतरी मनासारखं होणार. मग जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, तसं राहा. आणि काय पहा, कौतुक तूप आहे संचिताचे. आपणच केलेल्या पूर्वकर्मांचं कौतुक तटस्थपणे पहा. मग महाराज शोक करून घ्यायचा नाही, खेद नाही, चिंता नाही, तसंच राहायचं. म्हणजे कसं राहायचं तर ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ राहतं, कमळ चिखलाच्या आतच असतं पण चिखल कमळाच्या आत शिरू देत नाही, त्याप्रमाणे प्रपंचातच राहायचं. पण इथल्या चिंता काळजी शोक आपल्या आत घ्यायच्या नाही.
जैशी स्थिती आहे तसं राहायचं. पण संचिताचं कौतुक म्हणजे काय, तर इथं 3 प्रकारची कर्म सांगितली. सगळ्यात पहिलं क्रियमाण, प्रारब्ध आणि संचित. अतिशय सोपं आहे समजायला. क्रियमाण म्हणजे काय, चालू कर्म क्रियमाण. प्रारब्ध म्हणजे काय, जे वाट्याला आलेलं आहे भोगायला, जे समोर आलेलं आहे पूर्वीचं कर्म ते प्रारब्ध. आणि संचित म्हणजे काय, आमचंच कर्म पण जे ठेवून दिलेलं आहे, अजून समोर आलेलं नाही, ते आज ना उद्या पुढे कधीतरी फळ देणार आहे, त्याला म्हणायचं संचित, साठवलेलं. आपण बँकेत जातो की नाही अकाउंट उघडायला, त्यावेळी विचारतात काय करायचंय तुम्हाला, कुठलं अकाउंट काढायचंय. मग जर साधं सेव्हिंग अकाउंट काढलं तर कधी पैसे ठेवायचे काढायचे, भरायचे काढायचे, हे काय आहे, क्रियमाण. पण जर आम्ही FD केली, फिक्स डिपॉझिट 5 वर्ष, काही त्याला हात लावायचा नाही, मग 5 वर्षापर्यंत ठेवलेले पैसे काय, संचित. हे संचित आहे. आणि उद्या FD ड्यू झाली, त्याचे पैसे मिळायची वेळ आली, तो ठेवलेला कालावधी पक्व झाला, आता त्याचं फळ आपल्याला उपभोगायला मिळणार म्हटल्यावर तीच FD काय झाली, प्रारब्ध. आलं का लक्षात? हा, तिकडे लक्षात आलं का मावशी? झोपल्यात वाटतं. जय जय रघुवीर समर्थ. नाही, हरकत नाही. क्रियमाण चालू कर्म, प्रारब्ध वाट्याला आलेलं कर्म, संचित साठवलेलं कर्म. या 3 गोष्टीमुळे तर आयुष्य गुरफटलेलं आहे, हो की नाही? ह्या 3च गोष्टीमुळे आजचं कर्म हे उद्याचं प्रारब्ध आहे, आणि आजची येणारी परिस्थिती हे कालचं आमचंच कर्म आहे, आणि आम्हीच आमच्या कर्मजालामध्ये फसून पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण यात अडकलोय हो. यासाठी सांगतात आता काही ते जुनं बदलायला जाऊ नका, त्याचं कौतुक पहा असं म्हणाले नाथ महाराज. आणि जर समजा एखादं घातक प्रारब्ध असेल जरी ना, तरी सुद्धा पुढे म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. जरी काही तुमच्या वाट्याला संकट येणार असेल, प्रारब्ध कठोर असेल, तर हरी सांभाळणार आहे, तो त्या प्रारब्धाचाही नाश करेल, काळजी करू नका. आणि हे सांगतंय कोण, कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवतोय आपण? सकल संतांचा हा राजा, सकल संतांचा हा राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, त्याचे वाचिता भागवत, प्राणी होय जीवन मुक्त, प्राणी होय जीवन मुक्त, निळा म्हणे लीन भावे, एकनाथा शरण जावे, एकनाथा शरण जावे, सकल संतांचा राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संतांचे नाथ एकनाथ महाराज सांगतायत म्हटल्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. हो, पंतांनी वर्णन केलं एकनाथ महाराजांचं, एकोबाची सेवा, एकोबाची सेवा आवडली फार केशवा देवा, रोमांचित तनु झाल्या कृष्णा गोदा कलिंद जा रेवा. कृष्णा गोदा रेवा ह्या नद्या आहेत, ह्या नद्यां सुद्धा पवित्र झाल्या, रोमांचित झाल्या ज्यावेळी एकनाथ महाराजांनी नद्यांच्या जवळ येऊन वास केला, तिथे तीर्थयात्रा केल्या. असं नद्यांनाही पवित्र करणारे परमपवित्र एकनाथ महाराज आहेत, ज्यांची सेवा भगवंताला आवडली आणि भगवंत त्यांचा सेवक झाला. असे एकनाथ महाराज ज्यांनी जनमानसाला सोप्या भाषेत सगळ्या जडमूढांना उपदेश जाईल असं भारूड, गवळण, अभंग, ओव्या सोप्या भाषेत सांगितल्या.
ते अतिशय साधेपणानं सांगतात, तुम्हाला जर माझ्यासारखा शांतीचा अनुभव घ्यायचा असेल, भगवंताच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकच करा की भगवंताचं नाम अखंड घ्या. आणि नाम घेतल्यानंतर चिंता अजिबात करू नका. चिंता जर आम्ही केली ना तर चित्त चिंतेमध्ये जातं आणि मग ते नामात रंगत नाही. हा खरा त्याचा तोटा आहे. ज्यावेळी मन नकारात्मकतेमध्ये गुंततं ना, त्यावेळी होतं काय, मन भगवंताच्या चरणी एकरूप होऊ शकत नाही. आणि हे कधी होईल, ज्या वेळेला मी हा जो पणा आहे आणि माझं हे आमचं थोडंसं सैल होईल, थोडंसं आमचं हलकं होईल. मी आणि माझेपणा जो घट्ट देहाला धरू नये, हे माझं ते माझं ते माझं, ते थोडं ज्या वेळेला नामाच्या योगेच थोडं ज्या वेळेला ते आम्हाला आकलन व्हायला लागेल की हा मी माझेपणा उपयोगी नाही, त्या वेळेला अलिप्त राहून ही भगवंताची लीला पाहता येईल. आचार्यांनी सुंदर श्लोक लिहिला, तेवढा सांगते आणि पूर्वरंग संपूया. भगवत पूज्यपाद आचार्य शंकर म्हणाले, या जगामध्ये दोन मुख्य कारणं की माणसाला प्रपंचामध्ये दुःखामध्ये ढकलतात ती अशी, यः कश्चित् सौख्य हेतो स्त्री जगती यतते नैव दुःखस्य हेतोः देहे हंता तदुत्था स्वविषय ममता चेति दुःखास्पदे द्वे जानन् रोगाभिघाताद्यनुभवति यतो नित्य देहात्मबुद्धिः भार्या पुत्रार्थनाशे विपदमथ परामेति नाराति नाशे. जय जय रघुवीर समर्थ. ते म्हणाले, यः कश्चित, कोणीही एक मनुष्य, त्रिभुवनातील कोणीही एक मनुष्य, यतते म्हणजे प्रयत्न करीत असतो. कशासाठी? सौख्य हेतो हो, सुखासाठी प्रयत्न करीत असतो. नैव दुःखस्य हेतो हो, दुःखासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. मग दुःख काय होतं? देहे हंता, स्वतःची अहंता आणि स्वविषय ममता, हे माझं ते माझं, मी आणि माझं, यामुळे